हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आपण चाललेलो आहे की बाबा आज तुळजापूरला दसरा आलाय ना, म्हणून आता मस्तपैकी पुण्यावरून आलाय. आता तुळजापूरला एन्जॉय करत जायचंय. आणि ते पुढचं सीन तर लय खास असणार आहे. पावसाळा चालू आहे ना, कारण कुठं पण नदीचा प्रवाह असू शकतो. ते सगळं आपण बघत जाणार आहे. बघू शकता मस्तपैकी. चला मग फायनली आपण कुठं कुठं काय काय ते सगळं बघत जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर मग चला. तुळजापूरला जाता जाता म्हणलं राव, आता किल्ल्याला तर भेट 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 देऊन जावं म्हणून इथं किल्ल्याला आलेलं आहे. मस्तपैकी इथं गाडी पार्किंग केलेलं आहे. पार्किंग वगैरे करून ए, जाणार ते हाकूला ना. हाकूला. इथं बॅरे कसं दिसतंय भागेश? कसं दिसतंय भागेश? शर्ट चेंज म्हणून लॉक. चला मस्तपैकी किल्ला फिरून येऊन. नळदूरचं भरपूर दिवस झाला राव, गावाच्या जवळ असून आपण काही गेलो नव्हतं किल्ल्याला. म्हणून मस्तपैकी आता किल्ला फिरायला आलेला आहे. तिकीट बिकीट काढून एंट्री नव्हती खरं तर, तरी पण ते म्हणले 8 पर्यंत या अंधारात. पहिली गोष्ट ना, किल्ल्यामध्ये कुठल्याच गोष्टीची सुविधा नाहीये वाटतं. मध्ये गेल्यावर बघू आपण. मध्ये लाईट नाही असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून लवकर जाऊन या असं म्हणले, नाहीतर एंट्री नाही असं म्हणत होते ते. चला चला चला. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार. आलेलं आहे, पण फक्त ना एंट्री टाकून मध्ये 100 मीटर जाऊन आलो होतो फक्त. तर आता पूर्ण मध्ये हिंडून यायचंय. एकदम क्वालिटी बोलते विषय. रे बा मत रात्री आज होतो. बरोबर आहे का नाही? अंधार होईल ना जाऊन येईपर्यंत. बापरे. आ आ आ काय ना, पाण्याच्या टाकीवर आल्यासारखं. पाणीच टाकीच असेल शक्यतो ना. पाणी टाकी कसलं ए नका सोडी पडते ना. काय सांगायचं गेलं तर ना,
नळदुर्ग किल्ल्यावर खासियत म्हणजे फक्त एंट्री गेट आहे काय आणखीन ए विक्या मंदिर बिंदिर तिथे तो आखाडा आहे आखाडा कुस्तीचा नड्रे काय कडा नड्रे आळत बरोबर लोक ए नड्रे चला आपण रॉंग टाइमला आलाय तर पूर्ण सगळं फिरण्यासाठी टाइम भरपूर जाणार आहे चला रे फोटो काढायचे पकडली हिडी हिडी त्याला हिडिले अंದ್ರ ಹ್ಯಾಂಗ ಓದ್ತದೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಮೊಬೈಲ್ ಹೊಡಿತಂದ್ರ कसं दिसतो धरावच लागलं असत काढ रे विषय काय झालाय ना रात्रभर माझं झोप झाला नाही ना म्हणून मी विकेचा चष्मा डायरेक्ट त्याच्या डोळ्यामधून असं हिसकावून घेऊन माझ्या डोळ्याला लावलं कारण डोळे लाल झाले थांब रे आलो हँगेरी ती मला पण वर चढायचं सध्या बापरे चला रे चला 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 कुठे फेक लवकर 2 तुकडे झालेले फायनली हे बघू शकता बागांना काय बरोबर केलं ठरलं ना यार काढ रे काय मी काय बरोबर टाकलो मी नेल होतो दुर्ग नेल होतो विषय काय झाला माईकचा लोडे लागले बाकी काय नाही आता बाकी काय नाही आता नवीन माईक घ्यायची वेळ आली आता ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದದ್ದು ಇದು ಹಾಂ ಇದು ಎರಡು ತಗೋಬೇಕಾಯ್ತು ಹೊಸ ನೋಡಿ 250 रुपये कोटी काय नाही फक्त 250 रुपयाचं नुकसान झालेलं अजून एक कुठंतरी पडलेलं आहे ಸ್ಕ್ಯಾಮ್ हो गया साला ಬಿದ್ದಿಲ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಇದ್ರದ್ದು ಕವರ್ ಎಲ್ಲೋ ಇಲ್ಲಿ ಬಿದ್ದ ಗ್ಯಾಂಗ್ಸ್ಟರ್ ಲುಕ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ನದಿ ಚಲಾ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು कम बॅक चालू आहे ना अर्ध्या रस्त्यात कार्यक्रम झाला थोडं
बाकी काय नाही, बाकी काय नाही, फक्त थोडं तुम्हाला साऊंडचं क्वालिटी कमी येणार. पुण्यात गेल्यावर परत सुरुवात होणार. पेरूस नाही लागले ना. बारके आहे पण कच्चे आहे. चाय राजा नेक्स्ट टाइम. आता आपण डायरेक्ट ते धबधब्यापर्यंत जाणार आहे. एक घाण पाणी टाकलं जातं आणि की एका साईडला स्वच्छ पाणी टाकलं जातं, असं ते एक धरण आहे मन. तिथं आपण जाणार आहे मन. आणि तुम्ही चला सोबत. आम्ही तर चाललोय, तुम्ही पण चला. लेट्स गो, कंटिन्यू. पाणी हाय म्हणे, चला बरं आता लवकर. नजर आहे ना. हा आहे, हा नजारा आहे. आणखीन हा भागेश आहे. चला पड जाईल. ते मेन पाणी पडायचं कुठं आहे? हा ते तिथं आहे बघा. ओ शेट, नड तिथं जायचं आपल्याला अजून. मी इतकं लांब आहे. काय केरोच एवढे असं तू चेन्नई एक्सप्रेस लग्न. नळदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहे आपण, बघू शकता. त्या भावाला प्रश्न पडलाय की मी काय बोलतो. काय करू सुरू मग एंडो काय करू तू मग. हा धर धर असं धर धर तुझं व्हिडिओ बनव. मग ताडीचेच मला देऊ. नळदुर्ग किल्ला ज्याच्यासाठी ओळखला जातं एक्झॅक्टली, तो जास्त करून धबधबा पाहण्यासाठी येतात लोक. आणखीन त्याच्या जवळजवळ मी आलेलं आहे, म्हणजे जवळपास म्हणजे आलेलं आहे ते समजा पूर्णपणे. तर तिथं पुढं बघू शकता आपण. हो अजून एक गेट आहे. आवाज आहे नुसतं धबधब्याचा, बघू शकता. हा 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 जास्त करून हे पाहायला येतात लोक. बघू शकता. हाच तो क्षण आहे की पाणी दोन, हा एक्झॅक्टली तो दिसतो ना, तो जो लेफ्ट साईडचा आहे ते एकदम स्वच्छ पाण्याचा प्रवाह आहे. आणखी राईट साईडचा थोडा घाण. काय खरं राव, जवळपास असलं तरी यायला काही विषय नाही. एकदम क्वालिटी असं पैसा बसून, म्हणजे पैशाचं काही सध्या तरी तिकीट घेतलेलं नाही आमच्याकडून. मेंटेनच नाही आहे राव. तुम्ही तिकीट घ्यायला काही विषय नाही, ते मेंटेन ठेवण्यासाठी घेऊ शकता राव. एकदा बांधलेला किल्ला आहे. त्या काळी अन्न खाऊन बनवले गेलेले किल्ले आहे. आता पैसे खाऊन सुद्धा यांना किल्ले बनवलं जात नाही, आणखी यांना बनवता येत सुद्धा नाही.
बघू शकता तुम्ही. आणखीन ह्यांना तो जपता पण येत नाही. आपल्या पूर्वजांनी नुसतं राजकारण मांडून ठेवलंय राजांच्या नावाने. इकडे मी अजून त्या गोष्टीवर बोललेलो नाही. मी म्हणलं जाताना पाहावं, नंतरच सगळ्या गोष्टींवर बोलायला पाहिजे. विनाकारण बोलून त्या गोष्टीचा काही अर्थ नसतो. म्हणून जाताना मी बघणार आहे आणखीन असतील की नाही हे पण बघणार आहे. ज्या राजांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्या राजांना तुम्ही किती जपता. पाण्याचा प्रवाह बघू शकता इथे किती वेगाने पाणी जातं. हां, ज्या राजांच्या नावाने राजकारण करताना त्या राजांचे गडकिल्ले तुम्हाला आठवतात की नाही हे मी बघणार आहे जाताना. मी पाहिलं येताना रस्ता नव्हता माहिती आहे का, रस्ता पूर्णपणे पाण्याने नसलेला रस्ता. आलो आपण कसं तरी मस्तपैकी. आता थोडं रील्स बनवू आणखी नंतर बोलू. हाच समजून घ्या. ओम राजे निंबाळकर जी तुमच्या आता जिल्ह्यातला आहे नाही, तुमच्या जिल्ह्यातलाच आहे ना, नळदुर्ग. सर्वात जास्त वोट काय मताने निवडून आलेला आमदार आहे. आमदार का नगरसेवक आहे खासदार आहे पण आहे. पण ह्याला मेंटेन काय ठेवले आता एक साप मारून आलो. बघा बघा जनतेचं काय म्हणणं आहे. इथं किल्ल्यावर आलेले कोणच नाही. इकडं आले संध्याकाळी काही गोष्टी घडल्या समजा, त्याला बचाव कार्यासाठी कोणी नाही. उंदीर फिरू लागले तर उंदीर बचाव कार्यासाठी खरं शब्द सांगतो कोणीच नाही. हा नोडा अजून एक मंदी आपलं चिवरीला एक जायचं प्लॅन चालू आहे. पण बघा ना राखच हा मग निवांत हो चिवरी हो म्हणत मंदिरात आहे लक्ष्मी माता आलो रे भारी तो दिवसा होगा तिथं आणि मॅग इथं होती तो आला. त्यांना रोड बांधलेले 4 महिने रोड टिकत नाही. महाराजांनी गडकिल्ले बांधले 350 वर्ष झाले अजून पण त्याच थाटत उभे की बाबा एवढंच आहे की तुम्ही आहे त्या गोष्टीला मेंटेन मध्ये ठेवा. जेवढं तुम्ही टॅक्स वसूल करता ना मला वाटतं ते कचऱ्याचा डब्बा नाही बाबा इथं. हा वगैरे खाल्लो मागाशी खिशात ठेवून घेऊन चाललो आता. बघा काय सांगू तुम्हाला. बघा हा हे लाईट निघाले. लाईट नाही त्याला इथलं लाईटच चोरून गेले तरी. हा काय खरंच नाही राजकारण्यांचं काय कळलं मारले दगड नुसतं राजकारण करायचं. काय काय चाललंय काय कळेना. त्याच्यावर सविस्तर मी गाडीमध्ये जाऊन बसल्यावर चांगलं बोलणार आहे. ह्याच नाही प्रत्येक गड किल्ल्याचं तेच अवस्था आहे. तुम्ही पाहू शकता वाटल्यास जाऊन. आणखीन आता तर ते 12 गड किल्ल्यांना काहीतरी बाबा जागतिक लेवलचा दर्जा मिळालेला आहे. जागतिक लेवलचा दर्जा मिळालेला आहे 12 गड किल्ले. ते न्यूजला फडकलं शांत झालं वातावरण. ते कुठे काय विषय काहीच नाही. ज्या प्रकारे तुम्ही राजकारण करता त्या प्रकारे महाराजांचं नाव वापरता त्याच प्रकारे महाराजांचा थोडाफार ध्यान ठेवा.
खरं शिस्त सांगतो इथं काहीही घडू शकतं. काहीही घडल्यानंतर मग पोलीस प्रशासनाला जागं व्हावं लागतं. मग तेव्हा त्यांची टीम बनवावी लागतं. मग त्या प्रशासनाला 7 ते 8 दिवस लागतं त्या आरोपीला शोधायला. मग त्याच्यानंतर तो आरोपी मिळतो. आरोपीला 4 महिन्याची सजा होतो. चार महिन्याची सजा होतो. 5व्या महिने बाहेर येतो. त्याला काय करायचं तो करतच राहतो. चला. दुसऱ्यांना काहीच बोलून फायदा नाही. आपले गद्दार. ओके. आपले गद्दार. कारण आपल्याला मेंटेन मध्ये ठेवता येत नाही. त्यांनी त्यांचा धर्म तरी जपतात. बघू शकता तुम्ही राव. घालीच्या मध्ये मधी नमाज पडले जाते. नमाज बोलायचो ना. काय दुसऱ्यांना बोलून काय फायदा नाही. आपले गद्दार. अबे ಹೊಸದು ಕಾಣದ ನೋಡ್ಬರ್ತೀನಿ थोडे ಹ್ಯಾಂಗ ಆಗಲಿಲ್ಲ. सगळं फिरून तर आलं. आता काय गाडी तेवढं बसायचंय, निघायचंय कडकडे. आता आम्ही कशा प्रकारे चाललो असेल तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे बघा. हा हा अजून आता एक स्टेप ओलांडली. ही स्टेप कधी मोजलं नव्हतं तरी पण एक स्टेप ओलांडली. आणखीन 2 स्टेप. एक स्टेप आहे. तिसरा स्टेप डायरेक्ट आपल्या आई भावानीकडे रवाना. चला. लय मोठा म्हणजे लय मोठा ब्लॉग होणार आहे. एक पिक्चर पण बघा तुम्ही. तरी पण बघा तुम्ही. आम्ही 2 महिन्यात सोडतो. वाटल्यास 19 रुपयाचं रिचार्ज मार. 19 रुपयाचं रिचार्ज मारू. सोडतो. जवळच्याने कमेंट करू नका बरं का मी रिचार्ज मार म्हणून. काही गेले भेटले तुमच्याकडं. गावाकडचे. हा तुम्हाला अजून एक किस्सा मी आता सांगेन मस्तपैकी. सगळं कॅमेरा सेट करून ते आपल्याला सांगायचं उरलेलं आहे. तर चला लेट्स गो. 2 मिनिटात फिरवावं लागेल. असं करावं लागेल. तिथं आलेलं आपण फायनली चिवरीला. आणखी मंदिरमधलं आपण दर्शन पाहू शकता. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला एक लक्षात आलं की माझं व्हिडिओ ना 24 मिनिटाचं झालंय. म्हणून मी व्लॉग इथं स्टॉप करतो. आणखीन पुढचा भाग पुढच्या व्लॉगमध्ये टाकतो. कारण की राव एवढं लॉंग व्हिडिओ तुम्ही पाहणार नाही. उगाच तुम्ही कंटाळून जाणार. म्हणून इथंच थांबा. आणखीन पुढचा व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पार्ट 2 कंटिन्यू लवकरच.
लवकरच ₹250 थाळी. 250 थाळी ती पुढच्या पार्ट मध्ये नक्की बघा.